मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, अमेरिकन काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा H-1B व्हिसावरती बॅन करण्यासाठी एक विधेयक इंट्रोड्यूस झालं आहे. मी पुन्हा एकदा अशा शब्दप्रयोग आवर्जून केला. याचं कारण असं आहे की 6 महिन्यापूर्वीच कार्नी नावाच्या रिपब्लिकन पक्षाच्या एका सिनेटरनी अशाच प्रकारचं विधेयक हे अमेरिकन काँग्रेसमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं होतं आणि 6 महिन्याच्या अंतरामध्येच H-1B व्हिसाच्या संदर्भामधलं, त्याला बॅन करण्यासंदर्भामधलं 3 वर्ष तरी किमान त्याला बॅन केलं गेलं पाहिजे अशा आशयाचं एक विधेयक हे अमेरिकन काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मांडलं गेलं आहे. अर्थात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे विधेयक आहे हे विधेयक खाजगी विधेयक आहे. आता अमेरिकन काँग्रेसमध्ये 2 प्रकारचे विधेयकही मांडली जातात. एक सरकारी विधेयक असतं आणि एक खाजगी विधेयक आहे. जे सरकारी विधेयक अर्थात केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी संसदीय लोकशाही प्रणाली आहे किंवा अध्यक्षीय लोकशाही प्रणाली आहे, ज्यामध्ये सरकारकडनं जे विधेयकं मांडले जातात, जे मुख्य धोरणात्मक निर्णय असतात ते पहिले कॅबिनेटमध्ये मंजूर होतात आणि विधेयकाच्या रूपाने ते मांडले जातात आणि शक्यतो ते ॲक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. जे विधेयक असतं ते ॲक्टमध्ये कन्व्हर्ट देखील होतं, कारण ते सरकारी विधेयक असतं आणि त्याच्यामागे एक प्रचंड मोठी सरकारची शक्ती पण असते. परंतु प्रत्येक खाजगी विधेयक हे ॲक्टमध्ये कन्व्हर्ट होईल असं नाही आहे. परंतु याच्या माध्यमातनं अमेरिकेमध्ये जी एक प्रकारची मानसिकता H-1B व्हिसाच्या बाबतीमध्ये, निर्वासितांच्या बाबतीमध्ये, विशेष करून भारतीय निर्वासितांच्या बाबतीमध्ये बळावत चाललेली आहे, त्याचं प्रतिबिंब या माध्यमातून पडलेलं दिसतं आणि म्हणून त्याच्यावरती आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ करावा लागतोय. अर्थात जसं पहिल्या वेळेला याची चर्चा झाली 6 महिन्यापूर्वी भारतामध्ये, पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा ही भारतामध्ये पुन्हा सुरू झाली आहे. अर्थात ही दोन्ही विधेयकं जी आहेत ती रिपब्लिकन पक्षाकडनं मांडली गेलेली आहेत, ज्याचे नेते हे डोनाल्ड ट्रम्प आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते आहेत आणि जेव्हापासून ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांची सेकंड टर्म जेव्हा सुरू झाली, आता 2 वर्ष त्याला पूर्ण होत आलेले आहेत. या दोन्ही वर्षांमध्ये त्यांनी H-1B व्हिसाच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचे जे निर्णय घेतलेत की जे भारतावरती इम्पॅक्ट करणारे आहेत, भारतावरती परिणाम करणारे आहेत. आणि ज्या वेळेला ते पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते त्यावेळेला देखील अमेरिकन काँग्रेसमध्ये H-1B व्हिसाच्या बॅन करण्याच्या संदर्भामध्ये एक विधेयक आणलेलं होतं, पण ते पूर्णत्वाला गेलं नाही. आता सेकंड टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी या 2 वर्षांमध्ये H-1B व्हिसामध्ये रिफॉर्म्स किंवा सुधारणा आणण्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी पहिला जो निर्णय होता त्याची रजिस्ट्रेशन फी जी आहे ही साधारणतः 1 कोटीपर्यंत ते घेऊन गेलेले होते. अर्थात त्याचा प्रचंड, जरी ती भारतीय विद्यार्थ्यांना भरावी लागणार नसली तरी भारतीय विद्यार्थ्यांना एंगेज करणाऱ्या ज्या IT कंपन्या, सर्व्हिस सेक्टरमधल्या अमेरिकन कंपन्या आहेत त्यांना ती रजिस्ट्रेशन फीज भरावी लागणार होती. दुसरं, त्यांनी लॉटरी सिस्टम जी आहे जी H-1B व्हिसामध्ये वापरली जाते त्या लॉटरी सिस्टममध्ये बदल घडून आणले आणि त्याच्यामध्ये साधारणतः $2 लाख पर ॲनम सॅलरी पॅकेजेस ज्यांना दिले जातात, जे अत्यंत स्पेशलाइज सेक्टर्स आहेत त्यांची संख्या वाढवली. अर्थात याच्या तिन्ही गोष्टींवरती मी स्वतंत्रपणे व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहेत, जे तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओज माझे बघू शकता. आता याच्यातनं एक प्रकारची मानसिकता पुन्हा एकदा प्रतिबिंबित होती आहे की ज्या पद्धतीचा राग हा बेसिकली कन्झर्वेटिव्ह, ज्याला न्यू कन्झर्वेटिव्ह म्हणतात, रिपब्लिकन पक्षाचे जे सदस्य आहेत किंवा त्याचे जे नेते आहेत त्यांना ह्या एकूणच निर्वासितांच्या बाबतीमध्ये, H-1B व्हिसाच्या बाबतीमध्ये जो एक भयानक राग आहे, एक असंतोष आहे, हा राग आणि असंतोष या विधेयकाच्या माध्यमातून प्रतिबिंबित आपल्याला होताना दिसून येतो. अर्थात हे यासाठी आहे की ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या इलेक्शनसाठी तयारी करत होते, त्यांच्यासाठी जो इलेक्शन कॅम्पेनिंगचा चाललेला होता, त्यावेळेला प्रामुख्याने 2 महत्त्वाचे मुद्दे हे इलेक्शनच्या प्रचारादरम्यान, निवडणुकांच्या प्रचारादरम्यान फार महत्त्वाचे ठरलेले होते. त्यातला पहिला जो मुद्दा होता तो होता निर्वासितांचा. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला साधारणतः 2 कोटी बेकायदेशीर निर्वासित आहेत की जे कोणत्याही परवान्याशिवाय अमेरिकेमध्ये राहत आहेत आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंडागर्दी वाढती आहे, अमेरिकेमध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढतं आहे, अमेरिकेमध्ये क्राईम मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे, अशा प्रकारचे आरोप केले गेले. त्यापैकी साधारणतः 20 लाख भारतीय आहेत की जे बेकायदेशीरपणे तिथे राहत आहेत. आणि दुसरा जो मुद्दा होता तो प्रामुख्याने रोजगाराचा मुद्दा होता. अर्थात खरं तर रोजगारासारखे मुद्दे असतील
त्याचप्रमाणे गरिबी असेल किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे प्रामुख्याने ज्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत किंवा आशिया आफ्रिका खंडातले जे विकसनशील देश आहेत, गरीब देश आहेत, यांच्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जातं. परंतु यावेळेला अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रोजगाराच्या मुद्द्याला पुन्हा एकदा प्राधान्य दिलं गेलं. याचा अर्थ असा होतो की अमेरिकन अर्थव्यवस्थेची आजची अवस्था ही किती कठीण आहे हे याच्यातनं दिसून येतं. जर अर्थव्यवस्थेचा आकार अमेरिकेच्या हा $28 ट्रिलियन असेल तर अमेरिकेवरचं कर्ज आहे $36 ट्रिलियन आहे. आणि त्यामुळे हा पूर्णपणे कर्जाच्या विळख्यामध्ये सापडलेला देश आहे. तिथं बेरोजगारीचे प्रचंड प्रश्न जे आहेत ते आता पुढे यायला लागलेले आहेत. आणि मग याचं खापर कोणावरती तरी फोडणं गरजेचं आहे. आणि म्हणून या बेरोजगारीचा संबंध कुठेतरी H1B व्हिसाशी हा लावला गेला. आणि तो केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून देणारा जो प्रामुख्याने मतदार आहे हा मिडल अमेरिकेमधला आहे, मध्य अमेरिकेमधला. म्हणजे अमेरिका ईस्टर्न आणि वेस्टर्न अशा 2 कोस्टल आहेत. आणि मधला जो अमेरिका आहे ज्याला प्रामुख्याने बायबल बेल्ट, काऊ बेल्ट असं म्हणून देखील ओळखलं जातं, आणि जो अत्यंत कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन क्लास आहे, हा जो क्लास आहे हा बाहेर आला, मोठ्या प्रमाणावर बाहेर आला. आणि तिने डोनाल्ड ट्रम्प यांना याच मुद्द्यावर, रोजगाराच्या मुद्द्यावरती, निर्वासितांच्या मुद्द्यांवरती मतदान केलं. असाच प्रकार 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर जेव्हा अमेरिकेने इंटरनॅशनल वॉर ऑन टेरर सुरू केलं, तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी धार्मिक आव्हान अमेरिकन जनतेला केलं होतं. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा हा काऊ बेल्टमधला, बायबल बेल्टमधला मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाहेर आला आणि त्यांनी जॉर्ज बुश यांना मोठ्या प्रमाणात निवडून दिलं. आता सिमिलर प्रकार हा डोनाल्ड ट्रम्पला सेकंड टर्मच्या बाबतीमध्ये झाला आहे. त्यामुळे ह्या मतदारांना खुश करण्यासाठी आपण काहीतरी करतो आहोत हे डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर डोनाल्ड ट्रम्प खुद्द कन्व्हिन्स्ड आहेत की याच H1B व्हिसामुळे आज अमेरिकेची जी प्रगती तुम्हाला दिसते आहे ही या H1B व्हिसामुळे आहे. अर्थात हा H1B व्हिसा आहे काय मित्रांनो, ते मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. अमेरिकेकडनं 50 प्रकारचे व्हिसा दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी व्हिसा दिला जातो, बिझनेससाठी व्हिसा दिला जातो, नोकरीसाठी व्हिसा दिला जातो, आपल्या पाल्यांना भेटायला जे पालक जातात त्यांना व्हिसा दिला जातो, धार्मिक कामासाठी जे जातात त्यांना व्हिसा दिला जातो. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म असे व्हिसा अमेरिकेकडनं दिले जातात. त्यापैकी एक H1B नावाचा एक व्हिसा आहे. हा प्रामुख्याने 1990च्या पूर्वार्धामध्ये म्हणजे 91-92च्या आसपासमध्ये अमेरिकेमध्ये हा व्हिसा द्यायला सुरुवात झाली. अर्थात हा व्हिसा का आणला गेला तर अमेरिकेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जी उणीव आहे ते म्हणजे काही क्षेत्रांमध्ये स्पेशलाइज्ड मॅनपॉवर की ज्यांच्याकडे विशिष्ट असं प्रावीण्य आहे अशा प्रकारचं मनुष्यबळ हे अमेरिकेमध्ये कमी आहे. मग ते स्पेस टेक्नॉलॉजी असेल, IT आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, मॅनेजमेंट आहे, इंजिनिअरिंग आहे, या सगळ्या फील्डमध्ये न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये जगभरातले ज्यांच्याकडे स्पेशलाइज ट्रेनिंग आहे, अभ्यास आहे, ज्यांचं संशोधन आहे, अशा लोकांना अमेरिकेमध्ये बोलवलं जावं. आणि मग त्यांना अमेरिकेमध्ये बोलवून साधारणतः 3 वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. आणि मग त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा अमेरिकेचा विकास घडण्यासाठी कसा करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून H1B व्हिसाची संकल्पना ही पुढे आली. प्रतिवर्षी साधारणतः 80,000 H1B व्हिसा दिले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या 80,000पैकी 60% व्हिसा ह्या भारतीयांना मिळतात. अर्थात ज्या वेळेला ही संकल्पना आणली गेली त्यावेळेला या गोष्टीवरती भर दिला गेलेला होता की ज्यांना अगदी हायली स्किल्ड मॅनपॉवर जे आहे, हायली स्किल्ड मॅनपॉवर आणि विशिष्ट क्षेत्रामधलं त्यांच्या ज्ञानाला एक रिस्पेक्ट मिळावा म्हणून पॅकेजेस पण $2 लाख ते $2.5 लाख प्रति वर्ष अशा प्रकारे ठेवलं गेलं होतं. मात्र नंतर काय झालं की याच्यामध्ये अनेक इरेग्युलॅरिटीज आल्या, अनेक गोष्टी अशा आल्या की त्याचं ज्याला आपण म्हणतो डिटेरिएशन झालं. आणि त्याच्यामध्ये एक असे एलिमेंट्स आले की आता झालं असं की अमेरिकन ज्या कंपन्या आहेत, विशेष करून IT सेक्टरमधल्या कंपन्या आहेत, सर्व्हिस सेक्टरमधल्या कंपन्या आहेत, त्यांना असं वाटलं की अमेरिकन लोकांना घेण्याऐवजी जर तुम्ही आशिया आफ्रिका खंडातल्या लोकांना घेतलं, विशेष करून आशियामधल्या, विशेष करून भारतामधल्या, तर हे अतिशय कमी पैशामध्ये काम करायला तयार असतात. आता नॉर्मली अमेरिकेमध्ये असं आहे की जर तुम्हाला एखाद्या क्वालिफाईड अमेरिकन व्यक्तीला कामावरती घ्यायचं असेल, नोकरी द्यायची असेल, तर त्याच्या मिनिमम एक्सपेक्टेशन ह्या साधारणतः $1 लाख पर ॲनम ते $2 लाख पर ॲनमपर्यंत त्याची रिक्वायरमेंट आहे. आणि आता जे भारतामधनं IITsमधनं आणि IIMमधनं जे फ्रेशर्स पासआउट होतात ते अगदी $40,000 पर ॲनम, $50,000 पर ॲनम,
$60,000 पर ॲनमवरती पॅकेजवरती काम करायला तयार असतात. एवढंच नाही आहे तर त्यांना वास्तव्यासाठी वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, न्यूजर्सी सारखी मोठी शहरं असण्याची गरज नाही आहे. तर ते अगदी खेड्यापाड्यामध्ये म्हणजे अमेरिकेच्या सबबमध्ये राहून सुद्धा काम करतात, घरात राहून काम करतात आणि $50,000 पॅकेजवरती खुश असतात. आता त्याच्यामुळे असं झालं की ह्या अमेरिकन कंपन्या ज्या आहेत त्यांना अत्यंत स्किल्ड मॅनपॉवर, चांगलं मॅनपॉवर, कुशल मॅनपॉवर हे कमी खर्चामध्ये मिळायला लागलं. त्यामुळे एकूण $2 लाख पर ॲनम अमेरिकन माणसाला देण्याऐवजी जर $60,000 तुम्हाला भारतीय माणूस मिळत असेल, तो पण IITs, IIMमधनं पासआउट झालेला मिळत असेल तर का नको. आणि त्यामुळे झाला असा प्रकार की लॉटरी सिस्टममध्ये देखील वेटेज जे आहे ते कमी पॅकेज असणाऱ्या या भारतीय तरुणांना दिलं गेलं. आणि त्यामुळे झाला असा प्रकार हे डोनाल्ड ट्रम्पला जाणवलं आणि म्हणून अमेरिकन कंपन्यांनी या भारतीयांना घेऊ नये म्हणून रजिस्ट्रेशन फी जी आहे ती वाढवण्यात आली. ती अगदी 1 लाखावरनं 1 कोटीपर्यंत नेण्यात आली जेणेकरून ह्या लोकांना अमेरिकन कंपन्यांनी घेऊ नये. दुसरं त्यांनी लॉटरी सिस्टममध्ये बदल केला आणि लॉटरी सिस्टममधनं जे ज्यांचं पॅकेज मोठं आहे किंवा जे हायली स्किल्ड मॅनपॉवर आहे त्यांना लॉटरी सिस्टममध्ये प्रेफरन्स द्यायचा अशा प्रकारची तरतूद करून घेतली. ह्या सगळ्या गोष्टी ट्रम्प का करत होते की जेणेकरून अमेरिकन लोकांना त्यामध्ये प्राधान्य दिलं जावं. अर्थात यासाठी की भारतीय लोकांना तिथं येता येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. मात्र अमेरिकन कंपन्यांना याची ही परिस्थिती माहिती होती. अमेरिकेला निर्वासितांचा देश म्हणून मानलं जातं, अमेरिकेला मेल्टिंग बाउल म्हणून अमेरिकेचं कौतुक केलं जातं किंवा उदाहरण दिलं जातं. कारण त्या ठिकाणी अमेरिकेला मोठं बनवलं कोणी तर अमेरिकेला मूळ अमेरिकन लोकांनी बनवलेलंच नाही आहे. मूळ अमेरिकन जर तुम्ही बघितला जो अमेरिकेतला मूळ रहिवासी जे आहेत हे प्रामुख्याने फारसे कष्ट करणं म्हणा किंवा अशा स्वरूपाच्या लाईफस्टाईलला ते सूट नाही आहेत. हा मुळातच थोडासा आराम करणारा आणि ज्यांचं अनेकदा तुम्ही जर बघितलं असेल मध्यंतरी टेरिफ वॉर जेव्हा चायना आणि अमेरिकेमध्ये चाललं होतं तर ज्या प्रकारच्या मीम्स आणि रील्स ह्या चायनामध्ये बनवल्या जात होत्या अमेरिकनविषयी, हा मॅकडोनाल्ड खाणारा, पेप्सी कोला पिणारा अशा प्रकारचे थोडेसे उबीज अशा प्रकारचे अमेरिकन दाखवले जायचे की ज्यांना कामाची सवय नाही आहे. आणि या उलट मात्र हे जे एशियन्स आहेत मग त्याच्यामध्ये एशियन्स असतील, चायनीज आहेत, हिस्पॅनिक्स म्हणजे जे लॅटिन अमेरिकेमधनं आलेले आहेत, ह्या सगळ्या देश हे लोक अमेरिकेत आले, त्यांनी कष्ट केले. आज अमेरिकेमध्ये युनिकॉर्न्स ज्या आहेत ऑलमोस्ट 60% युनिकॉर्न अमेरिकेमधल्या या H1B व्हिसामधनं आलेल्या निर्वासितांकडनं ह्या इस्टॅब्लिश केल्या गेलेल्या आहेत. तुम्ही अगदी बघाल तर इलॉन मस्क ज्या एकेकाळी ट्रम्पचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि त्यांच्याकडे एक खातं पण दिलं गेलं होतं त्यांच्याकडे, आता त्यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. टेस्लाचे मालक असतील, एक्सचे मालक असतील, हे देखील H1B व्हिसाचा वापर करूनच अमेरिकेत आले. खुद्द डोनाल्ड ट्रम्पची पत्नी आयर्लंडमधनं H1B व्हिसाचा वापर करूनच अमेरिकेमध्ये आलेल्या होत्या. भारतामध्ये तर अगदी सुंदर पिचाईपासून अनेक जण हे H1B व्हिसाचा वापर करून तिथं गेले आणि त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठं योगदान दिलं. हे डोनाल्ड ट्रम्पला माहिती असं नाही आहे, परंतु आता मुद्दा असा आहे की त्यांना नोव्हेंबरमध्ये निवडणुका आलेल्या आहेत. ह्या मध्यवर्ती निवडणुका आहेत. अमेरिकेच्या काँग्रेसचे दोन्ही सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट यासाठीच्या निवडणुका आहेत. आणि आता एकूणच आखाती संघर्षामध्ये मुळे अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसलेला आहे. ट्रम्प यांना फटका बसलेला आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि एक प्रकारची नामुष्की पण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा कुठेतरी एक नॅशनलिस्टिक त्याच पुन्हा क्राऊडला अपील करणं म्हणजे जो बायबल बेल्टमधला क्राऊड आहे त्याला अपील करणं, त्याला खुश करणं, यासाठी डोनाल्ड ट्रम्पच्याच पक्षाकडनं एका त्यांच्याच खासदाराकडनं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये अशा प्रकारचं विधेयक परत एकदा मांडलं गेलं आहे. आणि परत एकदा केवळ अमेरिकेत नाही तर जगभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की अशा प्रकारचे विधेयक सातत्याने अमेरिकेत का मांडले जातात. अर्थात मित्रांनो, आपण ही बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी जसं सांगितलं अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती यापूर्वी पण मी स्वतंत्र व्हिडिओज बनवलेले आहेत की अमेरिका हा जो ग्रेट पॉवर किंवा दुसऱ्या महायुद्धानंतरची प्रभावी महासत्ता, डॉलर मोनोपली, आता ह्या सगळ्या गोष्टींना घसरण लागायला सुरुवात झाली आहे. अमेरिकाला ही गोष्ट अवघड झाली की आपली ट्रॅडिशनल मोनोपली, आपली हेजमनी ही जागतिक राजकारणावरती बरकरार ठेवणं हे अमेरिकेला अवघड चाललं आहे. डॉलरच्या मोनोपलीला चायनाचा युआन हा चॅलेंज करायला लागला आहे, रशियाचा रुबल चॅलेंज करायला लागला आहे, युरोपचा युरो चॅलेंज करायला लागला आहे. आता लोकल करन्सीमध्ये ट्रेड सुरू झाला आहे. अनेक देशांनी आपल्या फॉरेक्समध्ये डॉलरचं प्रमाण कमी करून
सोन्याचं प्रमाण वाढवायला सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये डॉलरचं महत्त्व हे कमी होणार आहे, कारण आता ऑइलचं ट्रेडिंग देखील आता बऱ्यापैकी लोकल करन्सीमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अमेरिकेकडेच जायचं, अमेरिकेमध्ये गेल्यामुळे आपलं फ्युचर बनणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जी एक प्रकारची मानसिकता भारतीयांमध्ये आहे. आज प्रत्येकाला अमेरिकेला जायचं आहे, प्रत्येकाला अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचं आहे. अमेरिका ड्रीम त्याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. परंतु जसं टेरिफच्या वेळेला आपण एकदम जागे झालो आणि जेव्हा डोनाल्ड ट्रम्पने आपल्याविरुद्ध 49% टेरिफ लावलं आणि त्यावेळेला आपला $32 बिलियन जो ट्रेड होता तो अफेक्ट झाला, तेव्हा भारताने डायव्हर्सिफाय करायला सुरुवात केली. भारताने युरोपला माल विकायला सुरुवात केली, मिडल ईस्टला विकायला सुरुवात केली, सेंट्रल एशियाला विकायला सुरुवात केली, साऊथ ईस्ट एशियाला विकायला सुरुवात केली. आपण ज्या पद्धतीची विविधता आपल्या निर्यातीमध्ये आणली, तसाच विचार भारतीय विद्यार्थ्यांनी पण करायला पाहिजे. आता अमेरिकेमध्ये एकूणच अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बघता तिथं पुन्हा एकदा रोजगारासारखे मुद्दे हे फार गांभीर्याने पुढे येणार आहेत. त्यामुळे अमेरिकेतली परिस्थिती पहिल्यासारखी आता भविष्यात राहील असं अजिबात नाही. जरी डोनाल्ड ट्रम्प 2 वर्षांनी जातील, पुढचा कोणीतरी प्रेसिडेंट येईल, तरी सिच्युएशनमध्ये प्रचंड ड्रास्टिक बदल होईल. H1B व्हिजाची संख्या वाढेल, ज्यांना H1B व्हिजा मिळेल त्यांना ग्रीन कार्ड मिळेल. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, आज एक ग्रीन कार्डसाठीची जी रांग आहे, म्हणजे असं मी एका ठिकाणी वाचलं आहे की जर शेवटचा भारतीय आहे ज्याला ग्रीन कार्ड मिळायचं आहे त्याला मिळायला 100 वर्ष लागणार आहेत. अजून इतकी प्रचंड मोठी क्यू आहे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी. त्यामुळे एक पद्धतीचा सगळ्या भारतीयांमध्ये एक भयानक पद्धतीची मॅड रश ज्याला म्हणतो रेस, जी अमेरिकेमध्ये सेटल होण्यासंदर्भात H1B व्हिजा संदर्भात आहे, ती आता डायव्हर्सिफाय करण्याची गरज आहे. आणि त्याला देखील इतर मग युरोपचं डेस्टिनेशन असेल, मिडल ईस्ट डेस्टिनेशन असेल, साऊथ ईस्ट एशिया, जपानसारखं आहे, साऊथ कोरिया आहे, रशियाला 30 लाख भारतीयांची आपल्याला भविष्यामध्ये गरज आहे, जर्मनीला 4 लाख भारतीयांची गरज आहे. त्यामुळे आता भारतीयांनी, विशेष करून आपल्या विद्यार्थ्यांनी, IITs असतील, IIMचे विद्यार्थी असतील, यांनी आता देखील आपलं डायव्हर्सिफिकेशन करावं. आपल्याला भविष्यामध्ये कुठे नोकरीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, काही इतर डेस्टिनेशन शोधण्याचा प्रयत्न करावा, असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. आता हे प्रायव्हेट विधेयक जे आणलेलं आहे ते ॲक्टमध्ये कन्वर्ट होणार नाही, नक्कीच होणार नाही. आणि जरी झालं तरी फेडरल कोर्ट त्याला सेट असाइड करून टाकेल, कारण अमेरिकेचं फेडरल कोर्टने जसं ट्रम्पचं टेरिफ धोरण सेट असाइड करून टाकलं, तशाच पद्धतीने H1B व्हिजाच्या बाबतीत ते 100% होणार आहे. पण याच्यातनं एक मानसिकता प्रतिबिंबित होती आहे की आता ही मानसिकता H1B व्हिजाच्या बाबतीमध्ये आणि अमेरिकनमध्ये स्थानिकांचे रोजगार कसे फॉरेनर्स हिरावून घेत आहेत, ही मानसिकता बळावत चाललेली असल्यामुळे आपण वेळी जागं होणं गरजेचं आहे.